नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले नोबेल पुरस्कार 2025 वर प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. प्रथमच नोबेल पुरस्कार कधी प्रदान करण्यात आले? प्रथमच नोबेल पुरस्कार 10 डिसेंबर 1901 रोजी प्रदान करण्यात आले. नोबेल फाउंडेशनची स्थापना 1900 मध्ये झाली होती. मात्र पहिले नोबेल पुरस्कार 10 डिसेंबर 1901 रोजी प्रदान करण्यात आले होते. हे पुरस्कार अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी वितरित केला जातात. त्यांचा जन्म स्वीडनमध्ये 1833 मध्ये झाला होता आणि त्यांनी 1867 मध्ये डायनामाइट नावाच्या स्फोटक पदार्थाचा शोध लावला होता. 2025 चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे? 2025 चा शांततेचा नोबेल पुरस्कार मारिया मचाडो यांना मिळाला आहे. व्हेनेझुएलाच्या विरोधी नेत्या मारिया मसाडो यांना 2025 चा शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. व्हेनेझुएलामध्ये लोकशाही अधिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकुमशाहीतून लोकशाहीकडे शांततापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी 20 वर्षे सतत संघर्ष केला आहे. त्या सुमाते या नावाच्या संस्थेची स्थापना करून ती चालवतात. 2 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले पुरुष कोण होते? लिनिस पोलिंग हे होते. त्यांनी 1954 मध्ये रसायनशास्त्र आणि 1962 मध्ये शांतता या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. पगवास चळवळीत ते एक प्रेरक शक्ती होते. आंतरराष्ट्रीय राजकारणात अण्वस्त्रांची भूमिका कमी करण्याचा प्रयत्न या चळवळीने केला. 1959 मध्ये लिनेस पॉलिंग यांनी प्रसिद्ध हिरोशिमा अपीलचा मसुदा तयार केला, जो अणु आणि हायड्रोजन बॉम्ब विरोधाच्या 5व्या जागतिक परिषदेनंतर जारी करण्यात आला होता. नोबेल पुरस्कार एकूण किती क्षेत्रांमध्ये दिला जातो? नोबेल पुरस्कार एकूण 6 क्षेत्रांमध्ये दिला जातो. नोबेल पुरस्कार एकूण 6 क्षेत्रांमध्ये दिला जातो. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरक्रिया विज्ञान किंवा वैद्यकशास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र. सुरुवातीला 5 पुरस्कार होते, परंतु अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ 1968 मध्ये अर्थशास्त्राच्या क्षेत्रात 6वा पुरस्कार जोडला गेला. 2025 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? 2025 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार लाजस्लो क्रजास होक्राई यांना प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार उत्कृष्ट पुस्तके किंवा कविता लिहिण्याद्वारे साहित्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या लेखकांना दिला जातो. ते हंगेरियन कादंबरीकार आणि पटकथा लेखक आहेत. त्यांची पहिली कादंबरी सॅटटांगो 1985 मध्ये प्रकाशित झाली. स्वीडिश अकादमीने त्यांच्या प्रभावी आणि दूरदर्शी साहित्य कृतींसाठी हा पुरस्कार जाहीर केला, ज्यामध्ये सर्वनाशच्या दहशतीच्या काळात कलेच्या सामर्थ्याची पुष्टी केली जाते. अर्थशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार देण्यास कधी सुरुवात झाली? अर्थशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार देण्यास 1969 मध्ये सुरुवात झाली. अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यास 1969 मध्ये सुरुवात झाली, जरी त्याची स्थापना स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने 1968 मध्ये अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ केली होती. 1968 मध्ये स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने बँकेच्या 300व्या वर्धापन दिनानिमित्त अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक स्थापन केले. पहिल्या अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक 1969 मध्ये रॅग्नर फ्रिच आणि जॉन टिनबर्गेन यांना देण्यात आले. भौतिकशास्त्रामधील 2025 चा नोबेल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? भौतिकशास्त्रामधील 2025 चा नोबेल पुरस्कार जॉन क्लार्क मिशेल एच. डेबोरेट आणि जॉन एम. मार्टिनीस यांना प्रदान करण्यात आला.
या 3 अमेरिकन शास्त्रज्ञांना मायक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग आणि इलेक्ट्रिक सर्किटमधील ऊर्जा परिमाणीकरणाच्या शोधासाठी जाहीर झाले आहे. त्यांच्या संशोधनाने क्वांटम संगणक, क्वांटम क्रिप्टोग्राफी आणि क्वांटम सेन्सर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा पाया घातला आहे. त्यांच्या प्रयोगामुळे क्वांटम भौतिकशास्त्र प्रत्यक्षात कसे कार्य करते हे दिसून आले. क्वांटम संगणक आणि सेन्सर सारख्या क्षेत्रामध्ये क्रांती घडली आहे. नोबेल पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय नागरिक कोण होते? नोबेल पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय नागरिक रवींद्रनाथ टागोर हे होते. त्यांना 1913 मध्ये त्यांच्या गीतांजली या साहित्य कृतीसाठी साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. हे पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय आणि पहिले आशियाई देखील होते. नोबेल पुरस्काराने सन्मानित होणारी सर्वात कमी वयाची व्यक्ती कोण आहे? नोबेल पुरस्काराने सन्मानित होणारी सर्वात कमी वयाची व्यक्ती मलाला युसुफझई ह्या होत्या. मलाला युसुफझई जन्म 12 जुलै 1997 ही पाकिस्तानी महिला शिक्षण कार्यकर्ते आहे. ती इतिहासातील सर्वात तरुण नोबेल पारितोषिक विजेती आहे. तिला 2014 मध्ये वयाच्या 17व्या वर्षी पारितोषिक मिळाला आहे. नोबेल पारितोषिक मिळवणारी दुसरी पाकिस्तानी आणि एकमेव पस्तून आहे. हा पुरस्कार भारतातील मुलांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या कार्यकर्ते कैलास सत्यार्थी आणि मलाला या दोघांना एकत्रित बहाल करण्यात आला होता. तिने स्थापन केलेली शाळा आता लेबनॉन येथे मुलींना शिक्षण तसंच मोफत पुस्तक पुरवते. 2 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोबेल मिळवणारे पहिले महिला कोण होत्या? मेरी क्युरी ह्या होत्या. मेरी क्युरी या 2 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या पहिल्या आणि एकमेव महिला आहेत. 1903 मध्ये हेनरी बकरेल आणि पती पिएरे क्युरी यांच्यासोबत उत्स्फूर्त किरणोत्सर्गाच्या अभ्यासासाठी त्यांना हे पारितोषिक मिळाले. 1911 मध्ये रेडियम आणि पोलोनियम या मूलद्रव्याच्या शोधासाठी आणि रेडियम वेगळे करण्यासाठी त्यांना हे पारितोषिक मिळाले. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.